रामभक्त बंधूंनो, हनुमानाचा सेवाधर्म हा सुद्धा तितक्याच उच्च प्रतीचा आदर्श आहे. मन में समर्पित भाव करे, सेवा करे श्री राम की. हौसला हनुमान सा हो, दृढ़ता अंगद की. भरत सम त्याग हो मन में, आस्था रघुनंद की. फूके शंख चेतना का, जय घोष हो श्री राम का. रामाचा घोष करायचा का? तर तो आदर्शांचा पुतळा आहेच, पण राम हा शब्द भारत जोडणारा आहे. हिंदुस्थानच्या कुठल्याही प्रदेशात राम राम पावणा असा अर्थ सूचित करणारे अभिवादन प्रत्येक भाषेत आणि प्रत्येक प्रदेशात आढळते. राम ही दोनच अक्षरं आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहेत. तुलसीदासजींचा एक दोहा आहे, रंजक आहे आणि मागे एक तत्व ठेवणारा आहे. तुलसीदास म्हणतात, नाम चतुर्गुण पंचतत्व मीलन, तासाम द्विगुणम प्रमाण. तुलसी अष्टसो भाग्ये, अंत में शेष राम ही राम. जरा नीट मन लावून ऐका. हे थोडंसं कोडं आहे, पण अतिशय रंजक आणि त्यातून खूप बोध देणारा आहे. हा दोहा काय म्हणतो की तुम्ही कुठलेही नाव घ्या. उदाहरणार्थ श्रीकांत, अक्षरे 3, त्यास 4 पुरुषार्थाने गुणा, म्हणजे 4 ने गुणा. 3 गुणिले 4 12 झाले. त्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश आणि तेज हे पंचतत्व मिळवा, म्हणजे 12 अधिक 5 17 झाले. त्याचे माया व ब्रह्मण याद्वारे द्विगुण प्रमाण करा, म्हणजे दुप्पट करा. 17 गुणिले 2 34. आलेल्या संख्याने अष्टदिशाने त्याला भागा. 34 भागिले 8. पूर्ण भाग जात नाही, बाकी 2 शिल्लक राहते. हेच ते 2 अक्षरी रामतत्व, रामसार. कितीही अक्षरी नाम घ्या, उरेल ते फक्त 2 अक्षरी नाम, राम नामाचे सार. आहे की नाही गमत? चला जयघोष करा, जय श्रीराम.